जाळीचा देव यात्रा ही एक वार्षिक धार्मिक यात्रा आहे जी महानुभव पंथाशी संबंधित असून महाराष्ट्रातील बुलढाणा, बीड या भागात आयोजित केली जाते. 2026 मध्ये ही यात्रा 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत समाप्त झाली. महाराष्ट्रातील श्री क्षेत्र जाळीचा देव बुलढाणा, बीड, जालना या जिल्ह्यांच्या सीमेवर पंथीय देवस्थान आहेत. जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान यात्रा काही दिवस चालते. स्थानिक भक्ती समारंभ आणि जत्रेचा अनुभव घेण्यासाठी त्या काळात उपस्थित राहणे आवश्यक असते. स्थानिक उत्सव, भव्य रथयात्रा, आरती आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच सुंदर ठिकाणांच्या भेटीसाठी ग्रामीण कट्टा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टार प्रतिनिधी निलेश कुमकर सह संपादक भरत मोरे, जाळीचा देव. दंडवत. जाळीचा देव स्वामींचे या ठिकाणी वास्तव्य. ही लीला सांगायचं म्हटलं ऑनलाईन करून गेली तर फार वेळ लागतो. पण ही साधू संतांची जी मांदेआळी आहे ही बघा, भक्तिजन हे सर्वजण भाविक या ठिकाणी अति उत्साहाने, अति हर्षतेने, अगदी तन मन धनाने या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनास आलेली भक्त मंडळी आज 800 वर्ष पूर्ण होतात आहे स्वामींना. आणि त्या कालांतराने होणारी जी भक्त परंपरा आहे ही संप्रदायाशी निगडीत अगदी तहान भूक सगळं काही परमेश्वरास समर्पित करण्याकरता ही भक्त मंडळी महाराष्ट्रच नव्हे तर देशातून परदेशातून अगदी विश्वातून म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. या ठिकाणी जी भक्त आहे त्यांची जी मांदेआळी आहे, साधू संतांची जी मांदेआळी आहे, या ठिकाणी आल्यावरती मन हर्षित होतं व तिन्ही तापातून माणूस मुक्त होण्यास अगदी सुलभतेने स्वामींचं दर्शन घेण्यास व अगदी ही जी लाईन लागलेली आहे ईश्वर चिंतनाच्या ध्यानाच्या साधनेतून या चॅनलच्या माध्यमातून आधी लोकांच्या घरोघरी, लोकांच्या मोबाईलमध्ये, इंटरनेट जमान्याच्या साह्यामध्ये हे जे ग्रामीण कट्टा या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व मला पाहतात. दंडवत. आपलं नाव? दंडवत प्रणाम. माझं नाव मंगेश लक्ष्मण सावंत. मी मानभाव पंथातील दक्षिण काशी फलटण या ठिकाणी आलेलो आहे. फलटण टिकेल या लीला पंचावतारातील जे तिसरे स्थान आहे श्री चक्रपाणी महाराज यांचे ते जन्मस्थान आहे. त्यांचे जन्मस्थान हे फलस्तनगिरी म्हणून ओळखले जायचे, पण काही कालांतराने ते फलटण असे नाव ठेवण्यात आले. आणि दुसरी त्या ठिकाणची एक लीला श्रीकृष्ण मंदिर, खोल मंदिर जे म्हटले जाते फलटणमधील, तर ते ठिकाणी श्रीकृष्ण महाराज द्वापार युगामध्ये एका राजाच्या मुलीच्या लग्नाला जात असताना त्या ठिकाणी मुक्कामीस थांबले. त्या ठिकाणची लीला दत्तात्रय प्रभू महाराज, श्री चक्रपाणी महाराज व श्रीकृष्ण महाराज असे त्रिवेरी संगम आहे. म्हणून मानभाव पंथाची दक्षिण काशी फलटण जिल्हा सातारा म्हणून ओळखली जाते. दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत. जाळीच्या ठिकाणी
हा 6 वर्षाचा 6 ते 7 वर्षाचा मुलगा आहे. मिसिंग झालाय. पोलीस चौकीमध्ये येणार त्याचं नातेवाईक पोलीस चौकी ते बाबा कसं काय देवदर्शन कसं काय चालू आहे? व्यवस्थित चालू आहे. व्यवस्थित आहे ना? नाव काय आपलं? सांगवी बाबाजी. दंडोत. आपण आम्ही काटरावेडा पारनेर तालुका. अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे. दंडवत प्रणाम. दंडवत आपण कुठून आलात? जिंतूर तालुका जिंतूर धानोरा. किती दिवस आपण प्रवास करता? काय म्हणले? किती दिवस झाले प्रवास करता? 1 दिवस झाली. 1 दिवस. सर सगळे किती लोक आहेत आपल्या ट्रिपमध्ये? 25 लोक आहेत आमची. 25 लोक आहेत. धन्यवाद. क्या हा नाव आपलं? सुनील पाचगे, सुनील पाचगे. गाव कोणतं? बडगाव, हडगाव. जिल्हा. कसं काय प्रवास कसा आहे एकंदरीत? परवा चांगला आहे. व्यवस्थित आहे. आम्ही चालल्या. कुठून आलात आपण? दंडवत. कुठून आलात आपण? परभणी. कसं काय प्रवास एकंदरीत झाला? व्यवस्थित आहे ना? आपण कुठून आलात? दंडवत. संगमनेर. नाव आपलं? लांबखडे. एकंदरीत किती प्रवास आहेत आपल्या दिंडीमध्ये? 70 आहेत. ओके. सोहम पाटणबुरी लहान मुलगा आहे 6 वर्षाचा. सोहम कुठून आलात आपण? नाशिकवरून. नाशिकवरून. शिडको मोरवाडी. आपलं नाव काय म्हणलं? राजेंद्र सोनार. हा ग्रामीण कट्टापात राजशांडी राहणार आहे. अच्छा. आपलं नाव? हेंडेकर हेंडेकर बाबा. अमरावती आपण. धन्यवाद. चला चला पटापट चला पुढे. जाऊ दे, झालं आपलं काम. एक लाईन जरा एक लाईन. आपण कुठून आलात? आम्ही अमरावती जिल्हा. अमरावती जिल्हा. साधारणपणे तुमचं किती वर्ष आहे? किती आहे वर्ष? 75 नाही, किती वर्ष झाले देवाला येत आहेत आपण? झाले 5-6 वर्ष. 5-6 वर्ष. आपलं नाव? माझं नाव मंगेश लक्ष्मण सावंत. मी मानभाव पंथातील दक्षिण काशी फलटण येथून आलेलो आहे. मी आत्ता एक साधारण 4-5 वर्ष झाले येतोय. दंडवत प्रणाम. कविता बोगाडे यांचा मुलगा सोहम बोगाडे अत्याधिक तब्येती थांबण्यासाठी तत्काळ. पाठव तिकडे गेलं पाहिजे डिलिव्हरी. चांगला काढ फोटो.
आम्ही जरा देवाला आलोय जरा पाहिजे फोटो काढ आमचं इथे सगळी लाईनला लागले लोक सगळी असे लाईनी तोडून मध्ये घुसू नका कळायला पाहिजे